गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशम् आळन्दिवल्लभम्। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। संत ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आपदापहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। श्री गणेशाच्या चरणी, शातेच्या चरणी, सद्गुरु चरणी, तसंच रामरायाच्या चरणी, हनुमंताच्या चरणी मनोभावे नमन करून आज आपण रामचिंतनच करणार आहोत। मागच्या वेळेस तुम्ही म्हणाला होतात ना की हा भाग पुढे अजून सांगा, आणि त्याच्यामुळे तसं सांगितलं होतं, पण त्या तिथे विसरल्या रामकृष्ण लीला मंत्र। पण आपण काय आहे त्याचा पुढचा भाग बघणार आहोत। आता रामाचं काय झालेले, अयोध्येमध्ये रामाची स्थापना झाली आणि त्यामुळे सतत असं म्हटलेले की त्या रामाचं चिंतन सगळ्या घराघरामध्ये सगळीकडे काय दुमदुमतंय, तसं आपल्या अंतःकरणात पण काय पाहिजे, अखंड त्या रामाचं नाव, त्याचं चिंतन असं आतमध्ये कसं झालं, असं दुमदुमलं पाहिजे। त्याच्यामुळे काय होतं की जरी तो दाशरथी राम आहे, सगुण राम आहे, पण आपल्या आतमध्ये प्रत्येकाच्या आत्माराम आहे। त्या आत्मारामापर्यंत या नामाच्या साह्याने जाता येतं। आणि म्हणून असं आपण गेल्या वेळेस बघितलं होतं की खरा राम कसा आहे, की राम आता राम अवतारामध्ये मानवी लीला राम करतात, पण वास्तविक खरे कसे आहेत ते तर आत्माराम आहे, परमात्मा स्वरूपच आहे। पण काय झालेलं आहे, भलभल्यांना आपण बघितलं की अगदी सगळ्यांना आज सुद्धा असं वाटतं की खरंच राम मानवी होते का, ते पुरुषोत्तम मर्यादा, का ते परब्रह्म स्वरूप। आणि हीच कथा आपण गेल्या वेळेस शेवट बघितली होती की हा प्रश्न सतीला पण झालेला आहे, महादेवांची सती पहिली। तर त्यावेळेस ते महादेव जात असतात कुठून, दंडकारण्यातून, जेव्हा अगस्ती ऋषींकडे रामचरित्र ऐकायला आलेले असतात, आणि त्याप्रमाणे ते काय असतात, परत कथा ऐकून पुन्हा चाललेले असतात। आणि त्यावेळेस आणि तेव्हा अगदी रामाचं काय आहे की सीतेला काय नेलेलं आहे रावणाने, आणि विलाप करतात ते सीतेच्या शोधात। आणि त्यावेळेस महादेव आणि सती तिथून जात असताना महादेव काय म्हणतात, जसं रामाच्या समोर येतात तेव्हा जय सच्चिदानंद असे नमस्कार करून पुढे जातात। आणि त्यावेळेस सतीला वाटतं की हे हा तरुण मुलगा पत्नीच्या वियोगामध्ये इतका व्याकुळ झालेला आहे आणि त्याला हे सच्चिदानंद म्हणतायत। आणि त्यामुळे
ते परीक्षा घ्यायला जाते हे सगळं आपण बघितलं. आणि त्याचप्रमाणे भारद्वाज ऋषी आहे, त्यांना सुद्धा असा प्रश्न पडला होता. एकदा याज्ञवल्क्य आले आणि त्यावेळेस त्यांनी विचारलेले की खरंच राम मानवी होते का ते परब्रह्म स्वरूप होते. आणि तेव्हा हे काय आहे, याज्ञवल्क्यांनी पण सांगितलं की अरे महादेवाच्या सतीला हा प्रश्न पडलाय तर आपल्यासारख्या सामान्यांना तर पडणारच ना. आणि ही शंका निर्माण होते. आणि तरी पण म्हणे खरं काय आहे की हा रामचंद्र परब्रह्म स्वरूप आहे. पण त्यांनी काय केलंय, मानवी लीला केली आणि इतका सुंदर अभिनय केलेला आहे की त्याच्यामुळे भलाभलांना काय बुचकळ्यात पडलेले आहे. तर आपण एक त्याच्यासाठी सत्य घटना बघणार आहोत, कलकत्त्याची. कलकत्त्याला काय असतं की पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर होऊन गेले. हे म्हणजे कधी रामकृष्ण परमहंस होते ना त्यावेळेस. तर ते विद्यासागर होते ना, ते एके दिवशी एका नाटकाचं उद्घाटन करायचं होतं आणि तेव्हा त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं. आणि ते नाटक काय होतं की जे सगळे काय झाले होते स्वातंत्र्य संग्रामात जे हुतात्मे झाले होते त्यांच्या कुटुंबियांना मदत म्हणून हे नाटक ठेवलेलं होतं. आणि त्याच्या उद्घाटनाला हे विद्यासागर गेले होते. आता हे विद्यासागर म्हणजे काय, नावाप्रमाणेच कसे आहेत ते अत्यंत ज्ञानी पंडित होते. कारण जेव्हा रामकृष्णचंद्रांना ते रामकृष्ण परमहंसांना भेटायला पहिल्यांदा गेले ना, तेव्हा रामकृष्ण परमहंसांनी त्यांच्यासाठी असे उद्गार काढले होते की ते म्हणाले की आत्तापर्यंत पुष्कळ नद्या पाहिल्या आणि पुष्कळ नाले पाहिले, पण तुमच्या रूपाने हा जो काय खुरा सागर पाहिला आम्ही, ज्ञानाचा सागर. असं त्यांच्याबद्दल कोण म्हणतंय, रामकृष्ण परमहंस. तर असे हे विद्यासागर, तर ईश्वरचंद्र विद्यासागर ते गेले असतात नाटक बघायला. आता ते जाऊन पहिल्या लाईनीत बसतात. नाटक सुरू होते. नाटक सुरू झाल्यावर त्याच्यामध्ये काय असतं, तो इंग्रज अधिकाऱ्याची एक भूमिका केली, सार्जनची अशी भूमिका ज्यांनी केलेली असते. तो इतकी उत्तम भूमिका वठवत असतो आणि त्याच्यामध्ये असे सगळे अत्याचार दाखवलेले असतात. आणि ते बघता बघता हे विद्यासागर काय होतात म्हणजे इतकं अशी भुलून जातात ना त्या नाटकाच्या की इतका त्यांना ते बघून राग येतो की ते पायातला जोडा काढून त्या नटावर फेकून मागतात. आणि तो नट पण काय असतो, अत्यंत हुशार असतो, तो झेलतो तो जोडा. आणि तो म्हणतो की आतापर्यंत मला पुष्कळ पुरस्कार मिळाले, पण हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार मी हा जोडा सांभाळून ठेवीन. आणि म्हणून असा तो काय आहे, अशा बुद्धिमान माणसाला पण म्हणजे इतके हे बुद्धिमान ईश्वरचंद्र विद्यासागर, पण त्यांना सुद्धा भोवतालच्या परिस्थितीचा याच्या या अभिनय कौशल्यामुळे काय झाला की सगळा विसर पडला. म्हणून इतकं काय अभिनव कौशल्य सामान्य लोकांना दाखवता येतं. तर हा तर काय जगतपिता, त्याला तर काय सहज हे सगळं कौशल्य दाखवता येतं ना. मानवी जरी त्यांनी काय केलेलं आहे, मानवी याच्यामध्ये सगळं हे सगळं काम केलं तरी सुद्धा म्हणजे मानवी भूमिका होती. पण इतकं कौशल्य आहे प्रभू रामचंद्रांचं की त्याच्यामध्ये त्यांनी मर्यादा पुरुषोत्तम अशा प्रकारे मानवाचीच काय केलेलं आहे, पूर्ण लीला दाखवून सगळं काम केलेलं आहे. म्हणून असं म्हणतात की मर्यादा कशा आहे मानवाच्या आणि अंतरंगाने परत काय आहे ते परब्रह्म स्वरूपच आहे. पण लीला मात्र त्यांनी इतकी मानवाची सुंदर केलेली आहे. कारण काय असतं की अवतार घेण्यापूर्वी देवांनी सांगितलं असतं की तुम्ही ह्या अवतारामध्ये मानवी रूपात म्हणजे मानवांना कसं सगळं मार्गदर्शन होईल अशा प्रकारेच तुम्ही राहायचंय. आता कृष्णाचं कसं असतं, पूर्णावतार आहे, त्याला माहिती आहे की मी पूर्ण ब्रह्म आहे. पण याच्या रामाच्या याच्यामध्ये काय त्यांना त्याप्रमाणे सांगितलंय की आणि की मानवी लीला मानवाप्रमाणेच तुम्ही राहून सगळं करायचं आहे. म्हणजे लोकांना तो आदर्श होतो ना की कुठल्या वेळेस कसं वागावं, कसं रिॲक्ट करावं असं.
तर अशा प्रकारे म्हणून सांगितलेलं आहे की मर्यादा पुरुषोत्तम असं त्यांनी पूर्ण काय मर्यादेचं परिपूर्ण पालन केलेलं आहे. आता वाल्मिकींनी म्हणून हा असा जो मर्यादा पुरुषोत्तर राम हा सगळा साकारला वाल्मिकी रामायणामध्ये. आणि व्यासांनी काय केलेले, व्यासांनी अध्यात्म रामायण लिहून भगवंताचं काय कुठली भूमिका केलेली आहे, पूर्ण ब्रह्म कसे आहे त्या पद्धतीने व्यासांनी ते अध्यात्म रामायण लिहिलेले. आणि म्हणून अध्यात्म रामायण आणि हे वाल्मिकीचं रामायण त्याच्यामध्ये काय आहे, दोघांना एकत्रित करून आपण काय करायचं आहे की ही रामकथा बघायची आहे. म्हणजे अभ्यासाचा हा दृष्टिकोन कसा ठेवायचा ह्या दृष्टीने आपण काय आहे हे सगळं चिंतन बघत आहोत. तर आता गोस्वामींचं आहे, हा एक मुद्दा खूप छान आहे की तुलसीदासांनी त्यांनी पण काय रामचरित मानस त्यांनी पण लिहिलं. तर मी मागच्या वेळेस सांगितलं होतं 200 लोकांनी काय रामकथेवर लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये हे तुलसीदासांचं काय रामचरित मानस म्हटलेलं आहे. आणि त्याच्यापुढे काय झालं, इतकं रामचरित मानस ते इतकं सुंदर आहे, इतकं गेयपूर्ण आहे की इकडे उत्तर भारतात त्या बाजूला सगळीकडे काय आहे सतत त्याचे पाठ केले जातात. काही असलं तरी रामचरित मानसचं पारायण केलं जातं. आम्ही अमेरिकेला जायचो ना, तिथे पण मंदिरामध्ये इतकं सुंदर अगदी चालीमध्ये म्हणतात ना की आपण असं त्याच्यामध्ये येऊन जातो. तर असं हे रामचरित मानस म्हटलेले तुलसीदासांनी. आता मानस सरोवर म्हणजे काय, आता हे मानस सरोवर मन काय आहे त्या सरोवरामध्ये डुबतं. आता सरोवर म्हटलं की त्याचे काय असतात 4 घाट असतात सरोवराला. तसं या मानस सरोवराला 4 घाट कल्पना केलेली आहे. आणि प्रत्येक घाटावर ही रामकथा चालू आहे. आता पहिला घाट आहे तिथे कोण सांगतंय, महादेव, स्वतः महादेव. आणि कोणाला सांगताय तर पार्वतीला. अखंड चालू आहे त्या घाटावर ही रामकथा. बरं, पण तो ज्ञानाचा घाट आहे पहिला. तिथे परब्रह्म स्वरूप राम अशा याने काय आहे ती कथा सांगितली जाते. दुसरा घाट आहे ना तो कसा आहे, त्या कर्माचा घाट आहे. त्या घाटावर याज्ञवल्क्य वक्ते आहे आणि भारद्वाज हे काय आहे श्रोते आहे. तिसरा घाट आहे ना तो कसा आहे, भक्तीचा घाट आहे. तिथे भक्तीच्या अंगाने ही सगळी रामकथा सांगितली जाते. तर काकवशुंडी आणि कोण आहे पक्षीराज गरुड. काकवशुंडी हे भक्त आहे, परमभक्त आहे. त्यांनी काय आहे किती जन्म घेतलेत आणि किती त्यांनी हे सगळे प्रलय बघितलेत भक्तीच्या बळावर. असे हे काकवशुंडी सांगतात रामकथा भक्तीच्या अंगाने. आणि चौथा घाट आहे तिथे गोस्वामी तुलसीदास वक्ते आहेत आणि श्रोते सगळे आहेत ना ते कसे आहेत, जे सगळे सामान्य श्रोते तिथे ऐकतात ते. तर असे हे 4 घाट म्हटलेले आहेत. आणि हा तिसरा भक्तीचा घाट आणि चौथा हा घाट आहे ना तो प्रपत्तीचा घाट म्हटलेला आहे. प्रपत्ती म्हणजे पश्चाताप होतो. तर आपण तिथं सविस्तर बघतो आहोत की आता हा जो ज्ञानाचा घाट आहे तिथे रामचंद्रांची कथा चालू आहे. महादेव सांगतात ते, पण कसं सांगतात की परब्रह्म स्वरूप हा राम कसा आहे ह्या दृष्टीने काय आहे ही सगळी कथा सांगितली जाते आहे. म्हणजे वेदामध्ये सांगितलेले आहे, उपनिषदात सांगितलेलं आहे की राम हा कसा आहे, आत्माराम आहे, परब्रह्म राम आहे, त्या दृष्टीने सांगितली जाते. दुसरा हा घाट जो कर्माचा घाट आहे ना तिथे आता कर्माच्या अंगाने सांगितली जाते. म्हणजे काय असतं की जगामध्ये खूप लोक असे आहेत, म्हणजे जवळजवळ 99% म्हणून आपण की ते लोक काय असं त्यांना हे परमात्मा वगैरे असं काही त्यांना हे मानत नाही, देव बिव असं जास्त मानत नाही. त्यांचा भर कुठे असतो की माणसाने जीवनात सत्कर्म करावं, उत्तम सदाचारी जीवन जगावं. आणि त्याच्यासाठी काय देवदेव करायची काही गरज नाही. पण अशा प्रकारे उत्तमतेने सद्गुणांची आराधना करून खरोखरच काय एखादा कर्मयोगी सज्जन असतो की नाही. आणि पण त्याची म्हणजे बुद्धी असते असं नाही. तर अशा प्रकारे जो जीवनामध्ये अगदी प्रामाणिक आहे
तर तो आपला एक असा या कसा हा जो पुरुषोत्तम मर्यादा पुरुषोत्तम अशा रामाचं डोळ्यासमोर आदर्श ठेवून तो आपलं जीवन जगत असतो. म्हणून म्हणजे कसा आहे तो सत्याने जगतोय, अहिंसा, अभय, सत्व, संशुद्धी, हे सगळे दिव्य गुण 16व्या अध्यायात तिथे सांगितले. त्या सगळ्या सद्गुणांची त्यांनी जोपासना केलेली आहे आणि त्यामुळे त्याचं जीवन कसं शुद्ध आहे, स्वच्छ आहे, आदर्श आहे. आणि म्हणजे तो भक्ती करतोच असं नाही, पण अशा प्रकारे तो जीवन जगतोय. म्हणून इथे काय दुसरा घाट असा हा कर्माचा घाट सांगितलेला आहे. आता त्याच्यामध्ये याज्ञवल्क्य हे अत्यंत काय ते कर्माचं उत्कृष्ट उदाहरण आहे. ते स्वतः म्हणजे इतके कसे आहे आदर्श कर्म करणारे म्हटले जातात. तर कारण त्यांनी केवढं कर्म केलंय, एक संपूर्ण वेद उभा केलेला आहे, निर्माण केला आहे संपूर्ण वेद. म्हणजे इतकी प्रयत्नाची पराकाष्ठा त्यांची आहे त्यांच्या जीवनामध्ये. आणि म्हणून भारतीय तत्वज्ञानमध्ये त्यांना श्रेष्ठ मानलं जातं. आता त्यांनी काय प्रपंच पण केलाय. प्रपंचामध्ये त्यांच्या 2 पत्नी आहेत. असं म्हणतो ना आपण की एक पत्नी प्रपंच करतात, बेतापुटीला येतात आणि यांच्या 2 पत्नी आहेत, पण तरी अत्यंत प्रपंच कसं आहे सफळ झालेला आहे. गार्गी आणि मैत्रेयी अशा त्यांच्या 2 पत्नी आहेत. म्हणजे त्यांचा प्रपंच अत्यंत आहे चांगला. आणि वैराग्य कसं आहे, वैराग्य पण तेवढंच त्यांच्याकडे परिपूर्ण आहे की एकदा जनकाने त्यांना विचारलं की, कारण नेहमी जनक काय करत याज्ञवल्क्यांना बोलवत असत आणि सगळी तत्वज्ञानाची चर्चा करत असत. तेव्हा त्यांनी एकदा विचारलं की संन्यास कसा असतो महाराज. तेव्हा ते म्हणाले उद्या सकाळी दाखवतो. आणि ते बोलले, काय नुसतं बोलले नाही, त्यांनी सकाळी संन्यास घेतला आणि ते म्हणाले म्हणजे तसं जसं बोलतात तसं करून दाखवतात. म्हणजे जसं कर्म काय आहे कसं करावं की जसं बोलू तसं कर्म झालं पाहिजे, नाही तर बोलतोय करतोय असं नाही. असं उत्कृष्ट उदाहरण आहे याज्ञवल्क्य. म्हणून या घाटावर अशी कर्माची कथा चाललेली आहे. तिसरा घाट भक्तीचा आहे. काकभूषुंडी महाराज ते वक्ते आहेत. आता त्यांनी काय केलेले, रामचंद्रांची बालस्वरूपाची उपासना खूप केली. इतकी रात्रंदिवस ती आराधना बालस्वरूपाची केलेली आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी काय केलेले, काकयोनीत जन्माला घेतले. कारण काकयोनीमध्ये काही कटकटी नाही ना. चांगल्या ह्याच्यात जन्म आला म्हणजे सगळं व्रत वैकल्य सगळं केवढं सगळं सांभाळायला लागतं नियम सगळे. काकयोनीमध्ये काहीच हे नाही. आणि म्हणून नियमांच्या कटकटींमधून सुटण्यासाठी त्यांनी काय केलेले, काकयोनीत केली आहे. आणि त्यामुळे काय झालं, सतत चिंतन काय रामाचं राहतं, दुसरीकडे काही चिंतन जात नाही. आणि म्हणून काकभूषुंडी महाराज आहे ना, त्यांनी म्हणजे जगाची उत्पत्ती आणि प्रलय कितीतरी वेळा बघितलंय या भक्तीच्या बळावर. तर असा हा तिसरा घाट. आणि चौथा घाट म्हटलाय तो प्रपत्तीचा घाट. तिथे गोस्वामी तुलसीदास आहेत आणि सामान्य जनता हा सगळा श्रोता समुदाय आहे. आता असं ह्या 4ही घाटांवर काय आहे, ही रामकथा आनंदाने चालू आहे. म्हणजे पहिल्या घाटावर आपण काय बघितलं, परब्रह्म असा जो परमात्मा त्याची काय दिव्य कथा आहे. दुसऱ्या घाटावर कशी कर्माच्या घाटावर सद्गुणांचा जो पुतळा आहे अशा रामाची कथा आहे. आणि म्हणजे कर्माच्या घाटावर ईश्वर म्हणून असं त्याला मानलं पाहिजे असं काही नाही. आणि श्रीराम देव वगैरे असं कोणाला वाटत नाही. किती लोकांना ते दैवदेव नाही असं मानत नाही. तर त्यामुळे ते लोक त्या घाटावर कर्माच्या दृष्टीने रामाचा समोर ठेवून काय करतात, तो आनंद घेतात. आता अशा प्रकारे काय आहे, सद्गुणांची यादी फक्त म्हणजे रामाची सद्गुणांची यादी डोळ्यासमोर ठेवून. आता किती सद्गुण आहेत, पुष्कळ आपण गेल्यावर बघितलं किती सद्गुण रामामध्ये. तर तसेच सद्गुण आपल्या जीवनात जोपासून आपलं जीवन काय उन्नत करतात किती लोक. तर असा आता वसिष्ठ शौर्य कसं आता म्हटलेले. आता रामाचं शौर्य एक प्रसंग आहे की त्यांनी खरं दूषण आणि काय त्रिशील अशा यासह 14,000 फौजा एकट्या रामांनी काय केलेलं आहे, पराभव केलेला आहे. म्हणजे एवढं अद्भुत शौर्य रामाचं.
आणि ते बघितल्यावर तिथे त्यांचा रावणाचा हे होता कंपन नावाचा, तो अक्षरशः धावत सुटला लंकेमध्ये हे बघून ना. आणि इतकं शौर्य असून सुद्धा काय आहे, द्वेष नाहीये त्यांच्यामध्ये. हा मुख्य आहे की त्यांनी रावणाला द्वेषाने मारलेलं नाही, त्याला काही सिद्धांतामुळे मारावं लागलेलं आहे. पण त्यानंतर मारल्यानंतर त्याच्या देहाची विटंबना नाही केली. विभीषण काय म्हणत होता, मी रावणाचा काय अग्निसंस्कार करणार नाही. तेव्हा रामाने त्याला सांगितलेले की अरे मनुष्य मरण पावला ना की वैर त्याच्याबद्दल म्हणजे बरोबर संपत असतं. आणि म्हणून असं काय एक विशिष्ट सिद्धांतासाठी रावणाशी लढावं लागलेले. पण आता तू असं समज की माझाच भाऊ गेला आहे आणि असं समजून तू काय कर, रावणाचा अग्निसंस्कार पार पाड. म्हणजे 87 दिवस काय केलेलं आहे, असं युद्ध केलंय रावणाशी, त्याला ठार मारलंय, पण अंतःकरणात कुठल्याही द्वेषाची भावना नाही. म्हणजे युद्धामध्ये उत्साह आहे पण क्रोध नाहीये. हे वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळतं याच्यामध्ये. म्हणून सामान्य माणसांना काय हे सगळे रामाचे गुण असे लक्षात येत नाही, कळणं पण कठीण आहे. आणि म्हणून असा सद्गुणांचा पुतळा जो राम, त्या सद्गुणांची आपल्या जीवनामध्ये जी कोणी उपासना आराधना करतात आणि आपलं जीवन असं आदर्श निर्माण करतात, अशी या कर्माच्या घाटावर या पद्धतीने काय आहे ही रामाची रामकथा चालू आहे. तिसरा घाट आपण बघितला भक्तीचा. तर आता काय आहे की भक्तीची पण काय आहे खरं आवश्यकता आहे असं ज्या लोकांना वाटतं त्यांच्यासाठी या घाटावर कथा चालू आहे. म्हणजे आता काय आहे की किती वेळा काय असतं, नुसता आदर्श असून चालत नाही. काहीतरी आपल्या जीवनामध्ये कोणीतरी आपण मोठा आदर्श ठेवला आहे. म्हणजे आता पण तो आदर्श ज्या वेळेस आपल्याला अडचण येईल, संकट येईल, तेव्हा तो मदत करणारा हवा. आता समजा आता हरिश्चंद्र हा अत्यंत सत्यवादी होता, त्याचा आदर्श ठेवला. आता तो काय झाला, भूतकाळात होऊन गेला. आता काय संकट आलं माणसावर तर तो मदतीला येऊ शकत नाही. आणि म्हणून एक अशी काही शक्ती आहे की ती शक्ती कशी आहे की मनुष्याच्या अंतःकरणामध्ये अशी तिची अशी पूर्ण श्रद्धा आहे की ती शक्ती मला कुठल्याही प्रसंगामध्ये मदत करू शकते. आणि म्हणून ईश्वर हा सांगितलेला आहे की म्हणून ईश्वराची ही शक्ती अशी आहे की जी सगळीकडे व्यापून आहे आणि ती कुठल्याही प्रसंगाला काय करते, आपल्याला मदत करते. म्हणजे आता हा राम ईश्वर म्हटलं तर तो त्याचा आपण जप केला, किंवा हनुमंत पण हा कसा ईश्वर स्वरूप म्हणून त्याचा जप केला, तर आपण बघतो की आज सुद्धा संकटाच्या वेळेस काय एकदम काय त्याचा धावा केला की तो कुठून तरी आपल्याला मदतीला येतोच, अशी काय असते आपल्या मनात श्रद्धा असते. ही एक भावना असते. म्हणजे आता समजा आता विमानाने प्रवास करतो आहे आणि विमानाने आकाशात उड्डाण पण केलं, पण काहीतरी काय खराब झालं आणि त्यावेळेस आता काहीतरी दुर्घटना घडते का, त्यावेळेस माणसं काय करतात, आधी त्या देवाचा धावा करतात की नाही. आणि त्यावेळेस त्यांना काय मदत करणारी ही शक्तीच आहे, जी दिसत नसली तरी ती अदृश्य शक्ती आपल्याला करणार मदत. इतकी काय आहे अंतःकरणाची एक प्रत्येकाच्या भूक असते अशी. आणि म्हणून काय आहे की या भक्तीच्या घाटावर बसून ही जी रामकथा जर अशा पद्धतीने ऐकली तर असे तृप्तता वाटते माणसाला की नक्की संकटातून हा मला सोडवतोच. म्हणून जे म्हटले आपदापन हरतारं दातारं सर्व संपदा, म्हणजे असं माझ्या जीवनात एखादं संकट आलं ना की त्याचं काय आहे तो निवारण करतो. म्हणून किंवा आपण काय करतो सत्कर्म, की सत्कर्म केलं ना तर त्याचं फळ सुद्धा कोण देतो, तो देतो. कारण किती आता आज सत्कर्म केले पण तो ती सगळी फळं काय करतो सांभाळून ठेवतो आणि केव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा ते फळ तो देतो. अशी त्याच्यामध्ये काय शक्ती आहे. म्हणजे त्याच्या तिथे ही नोंद सगळी होत असते. जे जे मनुष्य कर्म करतो त्याची सगळी नोंद कुठेतरी होते आहे आणि त्यामुळे त्याचं फळ तो देणारच.
हा काय आहे, इथला सिद्धांत आहे की ईश्वर काय आहे, प्रत्येक कर्माचं फळ हे तुम्हाला देणारच. आज नाही मिळालं पण पुढे मागे केव्हा तरी ते मिळणारच. आणि नुसतं नाही देणार, व्याजा सकट तो देतो. इतका तो कसा आहे, कृपाळू आहे, इतका तो उदार आहे. म्हणून भगवंतांनी गीतेमध्ये पण अर्जुनाला सांगितलं ना की चांगलं कर्म केलं ना तर त्या कर्माचं फळ मी काय सांभाळून ठेवतो माणसाच्या. आणि ह्या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात पण ते काय आहे, मी त्याला देण्याची व्यवस्था करतो, इतकी मी काळजी घेत असतो. आणि म्हणून काय पाहिजे की ईश्वर पाहिजे आणि त्याची भक्ती केली पाहिजे. अशी काय किती जणांच्या मनाचा भाव असतो. आणि म्हणून इथे काय आहे की त्यासाठी ह्या घाटावर रामाची काय आहे, अशा भक्तीच्या अंगाने ही कथा चाललेली असते. म्हणून गीतेमध्ये म्हटलं यत करोषी यत अश्नाशी यत जुहोसी यदा तदासी यत, असं म्हणतात ना की तुम्ही उत्तम रीतीने सत्कर्म करा आणि मग काय करा, मला अर्पण करा. मला अर्पण केलं मग कोणत्या ना कोणत्या जन्मात तरी मी काय करतो, ते व्याजा सकट त्याला काय आहे परत करतो. म्हणून ही भगवंत म्हणजे काय आहे, एक बँक आहे आपली. आणि त्या बँकेमध्ये सगळं जमा होत असतं. म्हणून इथे म्हटले की भक्तीच्या घाटाची पण आवश्यकता अशा प्रकारे आहे. आणि आता चौथा घाट आहे की मानवी जीवन, पण त्याच्याही पलीकडे कुठली आवश्यकता आहे की आता मानव आहे, मानवाकडून काय जाणता चुकाया होत असतात की चांगलं वाईट दोन्ही कर्म घडतात. आता काय आहे, चांगलं झालं पण दुष्कर्म पण कधीतरी घडून जातं. पण त्याचा काय झाला पाहिजे, पश्चाताप जर झाला की अरे असं माझ्या हाताने घडलं, खरंच आता भगवंत तू हे मला पदरात घे. म्हणून कर्माची जशी फळं तशी तो काय आहे हे देतो, आपल्याला फळ देतो, तसं कर्माचं फळ. पण चुकांची क्षमा सुद्धा काय आहे त्यात तो करत असतो. आणि म्हणून असा देव, म्हणून आपण त्या देवाला काय म्हणतो, जसं आई वडील किती वेळा काय असतात, त्या मुलाने असं हे केलं, माफी मागितली तर त्याला पोटाशी घेतात, त्याला क्षमा करतात. म्हणून असा क्षमा करणारा पण देव काय आहे आवश्यक असतो. आणि त्यासाठी भक्तीच्या बरोबर हा चौथा घाट जो म्हटलाय ना प्रपत्तीचा, की माझे देवा माझ्याकडून चूक झाली पण आता तूच माझा काय कर तर उद्धार कर. असं जेव्हा वाटतं एखाद्याला तेव्हा भगवंत त्याला अभय देतो. आणि त्याचं उदाहरण प्रत्यक्ष कोण आहे, तुलसीदास आणि वाल्मिकी दोघे नाही. वाल्मिकींना पण किती दुष्कर्म केले पण त्यांना मनापासून पश्चाताप झाला आणि नारदांनी त्यांना सांगितलेले मंत्र आणि किती त्यांनी काय आहे मनापासून भगवंताला चरण जाऊन केले तर ते वाल्मिकी झाले. म्हणून पश्चातापासारखं हे काय म्हटलेलं आहे की एक सरोवर आहे पश्चातापाचं, आणि त्या सरोवरामध्ये जर खरंच मनापासून कोणी बुडला ना तर काय होतं, त्याचे सगळे पाप नाहीसे होतात. इतकं हे पश्चाताप रूपी सरोवर. असं जर अंतःकरणामध्ये जर तसं झालं तर भगवंत तिथे काय करतो, क्षमा करतो. तुलसीदासांचं पण किती ते पत्नीमध्ये कसे पंडित होते पण पत्नीमध्ये खूप आसक्त होते. पत्नीने त्यांची कान उघडणी केल्यावर ते काय झालेले आहे, पूर्ण सगळे महात्मा होऊन गेले. पश्चाताप झाला की अरे मी काय जीवन जगतोय. आणि मला खरं त्यांनी सांगितलं रामाची एवढी भक्ती करा, रामाची एवढी आसक्ती ठेवा. आणि त्याच्यामुळे ते काय एक मोठे हे झाले महात्मा. आणि किती झाले की त्यांनी रामचरित मानस हे लिहिलं. आणि त्याच्यामध्ये म्हणजे असं म्हटलंय की मध्ययुगामध्ये धर्माचं आणि राष्ट्राचं जे रक्षण झालंय ना ते काय आहे या रामचरित मानसमुळे. धर्म सगळा सांभाळला गेला. तर इतकं हे तुलसीदासांनी त्या रामकथेचं महत्व आहे. आणि म्हणून असा हा प्रपत्तीचा घाट काय असतं, आपलं सगळं जीवन बदलून टाकतो. अशा प्रकारे पापाचं क्षालन करणारा, असा मदत करणारा हा भगवंत या घाटावर इथे अशी त्याची कथा चालू आहे. कारण काय आहे, जर आता पुण्य कर्म करतात त्यांच्यासाठी देव आहे, विद्वानांसाठी आहे, तर मग काय होईल की तो VIP लोकांचाच
देव असं म्हटलं नाही. आणि म्हणून ज्यांना काय आहे पश्चाताप झालेला आहे, अगदी चुकीचं वागून सुद्धा असा जो कोणी फक्त भगवंताची काय आहे प्रार्थना करतो त्याला पण त्याच्यातून काढणारा असा देव आहे. आणि म्हणून अशा या राम कथेकडे बघण्याचे 4 दृष्टिकोन. शरणागतीचा हा जो घाट हा जास्त श्रेष्ठ म्हटलेला आहे की सगळ्यांना त्याच्यातून तो राम काय करतोय की म्हणून म्हणतात की भूल दिखाकर उसे मिटाकर अपना प्रेम प्रदान करो. हे करुणा सगर विनिती यह स्वीकार करू असं जे म्हटलेलं आहे की अशी त्याला त्याच्या अंतःकरणात तळमळ होते. तर असे आपण हे 4 दृष्टिकोन बघितले रामकथेचे. आणि आता मागच्या वेळेस बघितलं होतं की ब्रह्मदेवांनी काय केलंय, वाल्मिकींची प्रतिभा जागृत केलेली असते आणि त्याच्या आधी नारद भेटायला आलेले असतात वाल्मिकींना. आणि त्यावेळेस नारदांनी थोडी सूत्र त्यांना सांगितलेली असतात आणि त्यानंतर तो कौच पक्षाचा काय झालेले वध झालेले आणि त्यात त्यांनी वाल्मिकींच्या अंतःकरणात एक श्लोक छंदबद्ध बाहेर पडतो. आणि म्हणजे श्लोक असा तो आहे कसा भाषेमध्ये कुठल्या साहित्याच्या भाषेमध्ये पण छंदबद्ध. आणि तेव्हा त्यांना आश्चर्य वाटतं आणि तेव्हा ब्रह्मदेव प्रकट होऊन सांगतात की अरे मीच तुझ्या मुखातून असं दिले कारण मला तुझ्याकडून आता एक मोठी कामगिरी करून घ्यायची आहे आणि तो रामचरित्र लिहायचं आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांची प्रतिभा जागृत केली. ते म्हणतात की तू फक्त काय करायचंय, बसायचं लेखणी घेऊन आणि तुझ्या समोर सगळं आपसूक यायला लागेल, तुझ्या अंतःकरणातून तू लिहित जायचंय फक्त. त्याला म्हणतात प्रतिभा जागृत केलेली. आणि त्याप्रमाणे आता वाल्मिकी काय करतात ते की हर्षभराने भगवंताची ही गोड कथा लिहिण्यासाठी काय करतात प्रारंभ करतायत. तर असं रामचरित्र मानसाचं हे लेखन सुरू आहे वाल्मिकींचं. आणि इकडे काय झालेलं आहे त्यावेळेस जानकीला 2 बालकांनी जन्म दिलेला आहे. महर्षी वाल्मिकींना पण खूप आनंद होतो. आता त्यांना माहिती आहे की 2 बाळं कोण आहेत, रामचंद्राचे उत्तराधिकारी आहेत म्हणून त्यांचं संगोपन योग्य रीतीने केलं पाहिजे. पण तरी सुद्धा काय आहे जे लक्ष ठेवतात ते हे कुणाला कळलं नाही पाहिजे. आणि मग त्या पहिला त्याच्यामधला कुश आणि लव मोठा कुश आहे म्हणून आता म्हणतात कुशलव रामायण गाती, कुशाला राज्याभिषेक झालेला आहे. तर अशा प्रकारे कोणाला कळता न पण तरी त्यांना क्षत्रियाला उचित अशा प्रकारचे सगळे संस्कार मुलांवर झाले पाहिजे ही त्यांच्या मनात जाणीव आहे. आणि म्हणून त्यांना सगळ्या अध्ययनाची सगळी व्यवस्था ते करतात. वेदाध्ययन आहे, वेदांच्या उपांगी अध्ययन, धनुर्विद्या, संगीत विद्या, म्हणजे त्यांचा वेश आहे मुनिवेश. पण त्यांना काय आहे हे सगळं दिसतात कसे राजबिंडे विलक्षण दिसतात. अशी सुंदर पुत्र आहेत त्यांना प्रिय आहेत. आता सीता पण काय आहे खूप आता रमणी आहे मुलांच्या संगोपनामध्ये. आणि असं करताना अखेर रामचंद्र वाल्मिकींचं हे रामकथा लिहून पूर्ण झाली. आणि त्यावेळेस कुशलव किती आहेत 8 वर्षाचे झालेत आता तेव्हा हे वाल्मिकी रामायण झालं आणि त्याला आदि काव्य म्हटलं जातं. तर आदि काव्य का आहे की पहिलं काव्य आहे म्हणजे सरस्वतीचा हा जो पहिला काय लौकिक झंकार त्यांच्या वाटे हा निर्माण झालेला आहे. कारण तो कसा आहे छंदबद्ध आधी कधी फक्त वेदामध्ये असायचे, साहित्यामध्ये नसायचं, कुठे लौकिक भाषेमध्ये छंदबद्ध असं काही नसायचं. पण ते काय आहे वाल्मिकींकडून पहिल्यांदाही झालेली आहे. आणि म्हणून हे काव्य आदि काव्य म्हटलं जातं आणि अत्यंत प्रसिद्ध आहे. जे नंतरच्या सगळ्या महाकवींनी त्याच्यामधून प्रेरणा घेऊन काय केलेलं आहे त्यांच्या सगळ्या रचना केलेल्या आहेत. म्हणजे जसं कालिदास, आता कालिदासांनी पण ज्या ज्या काय उपमा वगैरे किती सगळ्या दिल्या 1000 उपमा त्याच्या त्या सगळ्या ह्या वाल्मिकी रामायणातून घेतलेल्या आहेत. म्हणजे इतका काय आहे या रामायणाचा प्रभाव सगळ्यांवर होता. आणि दुसरं म्हणून त्याला आदिकाव्य म्हणतात, दिव्य काव्य म्हणतात. आणि हे दिव्य अजून कसं आहे तर त्याचं हे एक महत्वाचं आहे की 24,000 या त्याच्यामध्ये
काय आहेत श्लोक आहेत, 24,000 श्लोक आहेत या वाल्मिकी रामायणात. आता गायत्री छंदाचे पण 24 अक्षर आहेत. आता एक म्हणजे पहिला अक्षर आहे ना, तत्सत्वितुर्व असं एक एक शब्द गायत्री मंत्रातला, आणि 1,000 श्लोक झाले ना याच्या रामकथेचे, की तो परत पहिलं गायत्री छंदाचा पहिला एक अक्षर तिथून सुरुवात होते पुढच्या 1,000 श्लोकांना. ते 1,000 श्लोक संपले की परत पुढचे 1,000 सुरू होतात, तो परत गायत्रीचा एक अक्षर घेऊन. असं 24 अक्षर, 24 अक्षर आणि 24,000 श्लोक. प्रत्येक अक्षराची म्हणजे प्रत्येक याची सुरुवात गायत्रीच्या एक एक शब्दाने झालेली आहे. 1,000 काय या श्लोकांची. असे हे 24,000 श्लोक आहेत. 24,000 गायत्रीच्या अक्षरांनी सगळे बांधलेले आहेत. आणि म्हणून अशी ही वाल्मिकींच्या माध्यमातून अशी भगवत शक्तीच्या कृपेने हे अशा पद्धतीचं ही रामकथा सगळी साकारली आहे. आता काव्य पूर्ण झालं. काव्य पूर्ण झाल्यावर काय त्यांना पण आनंद होतो. असं खूप मोठं काम असलं की ते सगळं परिपूर्ण झालं की कसं असं निवांत होतं, की तोपर्यंत कसं असतं घालमेल असते सगळी एवढं करायचं, पण ते झालं की असं कसं समाधान वाटतं की चला सगळं झालं. तसं वाल्मिकींना झालं. एवढ्या वर्षांनी हे झालंय पूर्ण, आणि ते असे निवांत जरा बसले. पण तेवढ्या त्यांच्या मनात असं येतंय की अरे आता एवढं झालं तर खरं काव्य, पण आता याचा प्रचार कोण करणार. आणि म्हणून अशी त्या मनात येते आहे शंका. पण जसं आता म्हणतो ना की फूल उमललं, उमलल्यावर जर वायुदेवतांनी काय सहाय्य केलं तर त्याचा सुगंध काय पसरतो, आणि तर त्या पुष्पाचं महत्व कळतं सगळ्यांना. तसं आता हे सगळं काय रामकथा ही उमलली तर आहे, पण ती सगळी काय तिचा सुगंध आता कोण पसरवेल असं त्यांच्या मनात येतंय. आणि मग ते असं काय आहे, डोळे बंद करून बसलेत त्या ह्याच्यामध्ये, पण तेवढ्यात त्यांच्या मनात येतं की अरे की मला काय करायची काळजी करून, भगवंताने हे करून घेतलंय, तोच त्याचं सगळं बघेल पुढे काय व्हायचंय ते. कारण जीवनामध्ये एक नियम आहे, हा नेहमी लक्षात ठेवायचा की काय म्हणजे जीव जेव्हा काय आपल्या चिंतांचं गाठोडं अंतःकरणापासून जर भगवंताला अर्पण करून टाकलं ना, तर त्या क्षणापासून भगवंत त्याची काळजी व्हायला सुरुवात करतो. फक्त काय केलं पाहिजे, अंतःकरणापासून, बरोबर नाही हो आम्ही सगळं रामावर टाकले असं नाही, मनापासून काय त्याच्यावर सोपायचं. मग कुठे माझा मी नाही ठेवायचा, तर तो भगवंत सगळी काय करतो काळजी वाहतो. म्हणून काय करायचंय, कर्म आपण करावं, पण त्याचा परिणाम भगवंतावर सोडून द्यायचं. यथेच्छसी तथा कुरु असं म्हणायचं की प्रकृती काय करते, आपल्या कार्याला आरंभ करतेस. तर अशा प्रकारे जर मनापासून त्याला केलं तर. आणि म्हणून त्यांच्या मनात आलं, मी उगाच त्या ग्रंथाची काळजी करतोय, काय शांतपणे म्हणते त्यांच्या मनात बरं वाटतं की अरे ह्या विचाराला. आणि म्हणून ते डोळे उघडतात. डोळे उघडून बघतात तर समोर कुशला उभे असतात. आणि ते म्हणतात, काय झालं गुरुजी, तुम्ही किती वेळा चिंतनात बघत होता. ते म्हणतात, कधी आला तुम्ही, आम्ही केव्हाचे आलो म्हणे, पण तुम्ही असे काय बघत होता, एवढे काय विचार करत होता. तेव्हा ते म्हणतात, अरे माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं बा भगवंतानी तुमच्या रूपाने, की तो त्यांच्या मनात होता ना की आता हा प्रचार कोण करेल. तेव्हा त्यांच्या डोक्यात की कुशल हे काय करणारे, आता याचा प्रचार करणार. आणि म्हणून ते काय करतात की ते म्हणतात, मला उत्तर मिळालं, भगवंतानी काय मला उत्तर दिलं. आणि मग ती रामकथा त्या दोघांना शिकवायला सुरू करतात ते, आणि कंठस्थ करून घेतात दोघांकडून. आता ते पण दोघं जण काय स्वर संपन्न श्रेष्ठ स्वर आहे त्यांच्याकडे, आणि त्यामुळे ते जसं जसं संगीताची कला पण अवगत आहे, आणि ते जसं शिकवतायत ना तसे ते भराभर कंठस्थ करतायत. त्यांना पण खूप आनंद होतोय, नवीन विषय शिकायला मिळतोय. आणि कारण काय, मुळात हे वाल्मिकी रामायण गेय आहे,
खूप गेयता आहे त्याच्यामध्ये. आणि त्यावेळेस काय आहे, पूर्वीच्या काळी हे रामायण काय आहे, गान करणारी मंडळी ना, म्हणजे ते विणेवर केलं जायचं. वाराणसीमध्ये अशी मंडळी होती. आत्ता आता या पिढीत म्हणे आता ती गेली कंठस्थ ही सगळी विद्या. तर ही अशी कुशलवादनी काय केलं, ती तंत्री वादनाची ज्या पद्धतीने यांना ते सगळं शिकवलेलं आहे, कंठ परंपरा असं म्हटलेलं आहे, की ती करून घेतली. आता ते ऐकता ऐकता वाल्मिकीच हरवून जायचे. काय सुंदर ते असे गायन करायचे. आणि हळूहळू सगळी सिद्धता झाली, झालं सगळं कंठस्थ त्यांच्याकडून. आता ते वाट बघतात की आता या नाही कधीही कला सादर कराल. आणि त्यावेळेस नेमकं काय होतं, सगळीकडे म्हणतो भगवंत कशी मदत करतो, त्याच वेळेस नेमकं अयोध्येच्या मध्ये अश्वमेध यज्ञ रामचंद्रांनी काय केलेलं आहे, करण्याचं ठरवलं. आणि ही वार्ता वाल्मिकींना कळली. आणि त्याबरोबर त्यांचं चला योग्य वेळ पण आता आपल्याला मिळाली आहे. पण आता काय आहे की एवढं पाठवायचं आहे आपल्याला तिकडे अयोध्येला, त्याच्यासाठी आधी काय आहे, दोघांची परीक्षा केली पाहिजे. आणि म्हणून ते काय करतात की त्यांना मुलांना सांगतात की हे बा, तुम्ही आपल्या आश्रमातल्या आजूबाजूचे जे सगळे लोक आहेत सगळ्यांना बोलवायचे आणि त्यांच्यासमोर तुम्ही काय करायचे हे आधी सादर करून दाखवायचे. आणि म्हणून ते सगळे ऋषीमुनींना, सगळे ब्रह्मचारी आहेत, तपस्वी आहेत, ह्या सगळ्यांना आमंत्रण देतात. आणि बालकांना पण आनंद होतो की त्याला आपल्याला काय कोणाला तरी म्हणून आता दाखवायचं हे सगळं. आणि एवढी तयारी तर केली आहे, आता कोणीतरी सादर करायला मिळणार आहे. आणि सगळ्यांना त्यांनी निमंत्रण करून सगळेजण आलेले आहेत आणि सगळे आश्रमात सगळे विराजमान झाले. आता हे सगळे मोठे मोठे ऋषीमुनी तपस्वी सगळे असे आहे, ब्रह्मचारी आहे, वानप्रस्थी आहे. आणि ते सगळे आपल्या स्थानावर येऊन काय झाले की स्थापन झाले. आणि मग कुशलवन पण आलेले आहेत. आणि मग वाल्मिकींनी आज्ञा केली त्यांना. आणि त्यावेळेस दोघांनी नेत्र मिटले आणि वीणा काय केल्या, छेडल्या आणि कथेचा प्रारंभ केला. तर वास्तविक ही रामकथा नाहीये, वाल्मिकींनी ही काय पतिव्रतेची कथा लिहिलेली आहे. म्हणजे मुख्य ही भगवती सीतेची कथा आहे याच्यामध्ये. कारण काय आहे की त्या जेव्हा सीता त्यांना सापडली तिथे आश्रमाच्या जवळ, त्यावेळेस त्यांनी ओळखलेलं आहे त्यांच्या तपश्चर्येने की ही जानकी आहे आणि हिला हिच्यावर असा काय झालेला आहे, तिचं अपराध झालेला आहे, तिची काही चूक नसताना तिला ही शिक्षा मिळालेली आहे. आणि तेव्हा ते प्रतिज्ञा करतात की मी काय करीन की मी तुला ह्या सगळ्या ह्याच्यातून हे लोकांना सिद्ध करून दाखवीन. आणि त्याच्यामुळे त्यांनी हे सगळं काय आहे, सीतेची कथा असं लिहिलेलं आहे. आणि त्याचं चरित्र सीतेचं हे सगळं काय आहे रामकथेत लिहून त्यांनी या राजकुमारांना त्याप्रमाणे ते सगळं गायन करायला शिकवलेलं आहे. आता हे त्यांनी गायन सुरू केलं. परिणाम काय झाला बघतायत ते लोकांकडे, काय परिणाम होतो हे ऐकता ऐकता सगळ्यांवर. तर एक एक शब्द जसे हे कुशला बोलतायत ना, तसं प्रत्येकाच्या अंतःकरणात हृदयामध्ये ते जात आहे शब्द. आणि सगळे एवढे असे आहे, सर्व संघ परित्यागी असे हे सगळे मुनी, पण ते सगळे घळाघळा अश्रुपात करतायत ऐकता ऐकता, इतके तन्मय होऊन डोलतायत. आणि मुनीश्वरांना कोणी सांगितलं असं विश्वासच बसत नाहीये की सारे जण ऐकतायत सगळे आणि ऐकतच राहतात ऐकतच राहतात. आणि त्यांच्या तोंडातून आपोआप साधू साधू शबास वा वा असे तपस्वी लोक इतके तन्मय होऊन श्रवण होऊन असे उद्गार निघतायत. आणि आपल्या अश्रूंना ते रोखू नाही शकत आहे. त्यानंतर असं काय आहे सगळं गायन आता काय आहे थांबायला सांगतात. इतकं भारलेलं वातावरण आहे, वाल्मिकी सांगतायत आता थांबा म्हणून. आणि विराम देण्याची सूचना झाल्यावर लवकुशांनी गायन थांबवलं. उठून त्यांनी काय केलंय, दोघांनी गुरुदेवांना प्रणाम केला. त्यांनी वाल्मिकीने त्यांना अगदी हृदयाशी धरले आहे. आणि ते म्हणतात वा वा, दिव्य चित्र, म्हणजे त्या गायनातून दिव्य चित्र लोकांच्या समोर उभं केलं.
आणि सगळ्यांना काय, सगळ्या ऋषींना पण लव कुशांनी प्रणाम केला. आणि मग प्रत्येक एक एक ऋषी त्या कुशलवांच्या जवळ येऊन त्यांना काय करतात, कोणी गालावरून हात फिरवताय, कोणी त्यांना कुरवाळत आहे, आणि प्रत्येक जण काहीतरी भेट वस्तू देत आहे. आता त्यांच्या भेट म्हणजे काय, सगळ्या काय, अशी कोणी काय कमंडल देतंय, कोणी माळ देते, कोणी असत देते, अशा प्रकारे कोणी लाकडी पाट आहे, कोणी जानवे आहे, असं सगळं भेट वस्तू दिल्या. कारण कथा ऐकली ना, कथा नुसती ऐकायची नसते, काहीतरी द्यायचं असतं. आणि त्याप्रमाणे ते सगळे आनंदून असे सगळं करतायत. तेव्हा वाल्मिकी बघतायत, त्यांच्या लक्षात येते की यांनी सगळ्यांची हृदय जिंकली. आणि मग ते म्हणतात की चला आता बाळांनो, आता तुम्हाला अयोध्येला जायचं आहे. आणि त्याच्यासाठी आधी तुम्ही काय करा, तुमच्या आईची परवानगी घेऊन या. ते अगदी आनंदून जातात ते सीतेकडे आणि तिला सांगतात ते की आई आई आम्ही जाणार अयोध्येला आहे म्हणाला. आता अयोध्या म्हटल्याबरोबर ऐकल्यावर तिला एकदम सगळं आठवतं, अयोध्याचे लोक, त्यांचं प्रेम, त्यांचं हे सगळं. आणि मग त्यांनी तिच्यावर कसा अन्याय केला, ते सगळं न्याय दिला नाही. मग तिला असं वाटतं माझ्या मुलांना तरी न्याय देतील का, असं तिच्या मनात येते. म्हणून ती नुसतीच बघते, तिच्या डोळ्यातून अश्रू येत आहे. मुलांना वाटतं की अगं आम्ही लवकरच येऊ, ते म्हणतात तू काही काळजी करू नको, आम्ही लगेच येऊ. आणि आम्ही काय आहे वाटेल जशी वागणार पण नाही तिथे, तू काही काळजी करू नको, असं मुलं सांगतायत. पण आणि पुन्हा म्हणतात तुझी अनुभूती नसेल तर आम्ही नाही जाणार, कारण ती बोलतच नाही ना काही. तेव्हा ती म्हणते नाही नाही, गुरुदेवांनी आज्ञा केली आहे ना, तुम्ही काय आहे जायचंय. आणि दुसऱ्या दिवशी अयोध्येमध्ये काय आहे, सकाळी आता जाण्यासाठी हे निघतात. तेव्हा वाल्मिकींना साष्टांग वंदन करतात. वाल्मिकी त्यांना सूचना देत आहेत. सूचना काय म्हणतायत की आता मी तुम्हाला 2 नवीन वीणा देणार आहे, त्या घेऊन जायच्या. आणि तुम्हाला तिथे लोक प्रश्न नक्की विचारतील की तुम्ही कोणाची मुलं रे, तर तुम्ही काय सांगायचं, आम्ही वाल्मिकींचे शिष्य आहोत. महर्षी वाल्मिकी काहीही बोलायचं नाही. मग लोक तुम्हाला दक्षिणा देतील, दान देतील, पण काहीही स्वीकारायचं नाही. लोक तुम्हाला त्यांच्या घरी कथा सांगायला बोलवतील, तरी काय कोणाच्या घरी कथाला सांगायला जायचं नाही. फक्त ठिकठिकाणी जिथे लोक असे एकत्रित झालेले असतील तिथेच फक्त गायन करायचं. की अयोध्येच्या लोकांकडे तुम्ही बोलवलं तरी जेवायचं नाही. कारण त्यांच्या मनात आहे की ज्यांनी जानकीवर एवढा अन्याय केलेला आहे ना, आणि त्यामुळे काय जोपर्यंत ते जानकीला स्वीकार करत नाही तोपर्यंत तिथलं अन्न पण घ्यायचं नाही. आता ते मुलं म्हणतात भूक लागली तर आम्ही काय करणार, तर म्हणे मी तुम्हाला एक काय आहे, वनातले फळ खायचे, तुम्ही कंदमुळं खायचे, एवढे खाऊ शकता. आणि जर नाहीच मिळाले काय कंदमुळं तर मी तुम्हाला एक वनस्पती देतो, ती सकाळी थोडीशी खायची, दिवसभर तुम्हाला भूक लागणार नाही. आणि कधी तुमचा स्वर काय आहे की आता विस्वर झाला तर त्याच्यासाठी एक मुळी देतो, ती घ्यायची की स्वर पण तुमचा कसा होईल, नीट राहील, म्हणजे गळा विस्वर होणार नाही. अशा प्रकारे सगळं सांगून हे सगळे मुलं, हे सगळे आश्रमातले तपस्वी सगळ्यांचा काय निरोप घेत आहेत आणि सगळेजण आशीर्वाद त्यांना देत आहेत. आणि ते सगळे दोघं जण काय मोठ्या उमेदीने तिथे अयोध्येला येतात. आता अयोध्येला निघाले आणि हे सीता चरित्र काय आहे सांगायचंय. म्हणजे काय, त्याच्यातून म्हणजे वाल्मिकींनी काय विचार केला की याच्यामुळे काय पुन्हा लोकांना विचार करायला प्रवृत्त करायचं. म्हणजे कुठे राजाला फक्त सांगायचं असं नाही, लोकांचंच हे जनमत होतं ना की त्यांनीच सीतेवर काय केलं, हा अन्याय केलाय, म्हणून लोकांना परत या गायनातून फेरविचार करायला लावायचं. तर अशा प्रकारे ही बालकं आता इथे आलेली आहेत आणि ते काय करतात, मधुर गायन करत करत आहे अयोध्येमध्ये फिरताय. लोकांची काय तृप्त होतात ऐकून. आणि दिव्य गायनाने सगळ्यांची अंतःकरण अशी भारावली गेली अयोध्येच्या लोकांची. आणि त्याच्यातून त्यांना लक्षात काय येत होतं की अरे यांच्याशी आपला काहीतरी संबंध आहे, असा विचार येत होता. कारण काय कथेमध्ये तो गोडवा आहे ना, पण
तरी ते चौकात म्हणजे उभे राहून हे सगळे बालक दोघं गायचे आणि लोक असे अवाक व्हायचे आणि त्यांचे डोळे पण पाडवायचे आणि त्याच्यात त्यांच्या लक्षात यायचं की हे काहीतरी काय आहे, ही करुण कहाणी आहे ना, त्याचा आपल्याबरोबर काहीतरी संबंध असावा असं त्यांच्या मनात येते. आणि म्हणून ही चर्चा सगळीकडे चालू आहे कुशलवांच्या याची. आता ही चर्चा रामकथेची रामचंद्रांच्या पण कानावर जाते. आणि एके दिवशी काय असतं, ते असे रामचंद्र त्यांच्या निवासस्थानात बसलेले असताना हे दोघं कुशलव त्यांच्या बाहेरून काय राजमहालाच्या बाहेरून हे गायन करत करत चाललेले असतात योगायोगाने. आणि त्यामुळे काय झालं, भगवंताच्या कानावर हे गायन पडतं. आता कानावर पडल्यावर ते स्वर ऐकलं ना, तसं त्यांच्या हृदयामध्ये ते एकदम हात घालतं. म्हणजे असं कालिदासाने म्हटलेलं आहे की एखादी व्यक्तीकडे बघलं, आपण बघतो तर उगाच आपल्याला खूप प्रेम वाटतं पा. एखादी व्यक्ती काही नसताना खूप त्याच्याकडे प्रेमाचा भाव येतो. आणि एखाद्या व्यक्तीकडे बघितलं ना की असं द्वेष वाटतं, काय आवडत नाही आपल्याला असं होतं. तर हे असं का होतं, कारण मागच्या जन्मीचं आपलं त्याच्याशी वैर असतं आणि म्हणून त्या व्यक्तीबद्दल द्वेष येतो. आणि मागच्या जन्मीचं आपलं प्रेम असतं ना, म्हणून एखाद्याला काय त्याच्या तिथे प्रेमाचा भाव निर्माण होतो. म्हणजे हा काय जन्मांतरीचा हा सगळा भावभावनांचा हा काय खेळ असतो. आणि त्याच्यामुळे हे सगळं काय आहे, आपल्या मनात अशी भाव येतात. तसं इथे रामाला झालेलं आहे की हे ऐकलं नुसतं आणि त्याला असं वाटलं, अरे ह्या बालकांशी माझा काहीतरी जन्मातला संबंध आहे, कुठल्या तरी जन्माचा. आणि म्हणून एकदम म्हणजे त्यांच्या अंतःकरणामध्ये अशी एक वीणा छिडली गेली. त्याबरोबर त्यांनी लक्ष्मणाला बोलवलं आणि सांगितलं, अरे हे गान करणारे मुलं आहेत ना, त्यांना जरा बोलवणार. लक्ष्मण गेला, बालकांना जाऊन सांगतोय की अरे आमच्या दादांनी ना तुम्हाला महालात बोलवले. ते म्हणाले की नाही, आणि त्याला ना तुमची गोड कथा ऐकायची असं म्हणतात. ते म्हणतात नाही, आमची गुरुदेवांची आज्ञा आहे की कोणाच्या घरी जायचं नाही कथा गाण्यासाठी. मग ते म्हणतं, लक्ष्मण अरे तुम्हाला कल्पना आहे का, दादा आमचे म्हणजे मोठे राम सम्राट आहे अयोध्येचे. ते म्हणाले, मुलं काय म्हणतात, सम्राटापेक्षा आम्हाला आमचे गुरुदेव श्रेष्ठ आहेत. लक्ष्मणाच्या लक्षात काही वेगळं, तू जाऊन रामाला सांगतात की ते मुलं असं म्हणतात आहे. मग राम म्हणतात ठीक आहे, त्यांचा नियम असेल तर आता आपण काही कोणाचा नियम मोडू नाही ना. आणि मग असं करा, आता आम्ही ऐकलंय त्यांचं गायन, तर त्यामुळे तुम्ही काय करा, तू लक्ष्मणाला दक्षिणा देऊन दे. पुष्कळ लोकांनी पण ऐकलेली अयोध्येतली. तर त्याच्यासाठी काय आहे, चांदीच्या ताटात, असं म्हटलंय वाल्मिकी रामायणात उल्लेख आहे की एका चांदीच्या ताटात 18,000 सुवर्ण मुद्रा भगवंतांनी रामाने दक्षिणा म्हणून पाठवल्या. सेवकांबरोबर ते ताट घेऊन लक्ष्मण गेलेले आहे. तर सांगता ही तुमच्यासाठी दक्षिणा पाठवली. ते म्हणतात आम्ही दक्षिणा घेत नाही, आमच्या गुरूंची आज्ञा आहे, आम्ही त्याला हात सुद्धा लावणार नाही. तुम्हीच ते काय करा, एखाद्या चांगल्या कार्यासाठी ती वापरा. एवढी लहान बालक काय असं सांगताय. लक्ष्मण परत आपला येतोय आणि परत काय आहे रामाला सांगतोय. मग ते राम काय म्हणतात की बरं त्यांना असं म्हण की कथा नका सांगू, पण निदान नुसतं दर्शन तर द्या मला. आणि मग लक्ष्मण परत येऊन सांगतो, तेव्हा ते म्हणतात चालेल आम्ही दर्शन येतो. आणि असे ते मुनिवेशामध्ये महालामध्ये प्रवेश करतात. आणि असं लिहिलेलं आहे वाल्मिकींनी की त्यांचं आगमन झालंय ना, तेव्हा प्रत्यक्ष हा अयोध्येचा सम्राट राम, पण तो काय करतो, हात जोडून त्यांच्या समोर उभा राहिला आहे, त्यांचं स्वागत करतो, त्यांना आसनावर विराजमान करून पूजा केली आहे चक्क रामानी. त्याला माहित नाहीये की आपली मुलं आहे, का त्या मुलांना माहित नाही की हा आपले पिता आहे. पण अशा काय आहे, आणि ते दोघांना प्रार्थना करून राम म्हणतात की आपल्या कथेने माझी प्रजा खूप संतुष्ट झाली आहे, तर मी तुम्हाला दोघांना एक विनंती करतो. काय म्हणतो की माझ्या इथे काय यज्ञ मंडप, आता यज्ञ सुरू झालाय, त्या यज्ञ मंडपामध्ये तुम्ही कथा कराल का. तर ते म्हणतात की हो, यज्ञ मंडप म्हणजे काय, विष्णूचं मंदिर म्हटलं जातं ना, आणि त्यामुळे
आम्ही विष्णूच्या मंदिरात त्या यज्ञाची इथे आम्ही कथा करूया. मग ते म्हणतात उद्यापासूनच काय तुम्ही या यज्ञ मंडपामध्ये कथाचा आरंभ करा, तुमची सगळी सोय करू आम्ही, म्हणजे सगळ्याची. तर ते दोघांना मालकांना निरोप देतात आणि उद्या यायला सांगतात. तर आता सकाळी दोघं जण लवकरच उठतात. त्यांना आतुरता असते, असं असतं नाही कुठे जायचं असतं की आपल्याला रात्रभर झोप येत नाही, तसं त्यांना पण काय झोप येते, लवकर लवकर आवरून ते काय दोघं जण इथे येत आहेत यज्ञ मंडपामध्ये. आणि सगळं पसरलेलं आहे, सगळं बघायला लागतात, जरा फिरतात की त्याला बघूया यज्ञ मंडप. अश्वमेध यज्ञ आहे ना, आणि त्यामुळे वातावरण सगळं काय आहे, इतकं छान आहे, विशाल मंडप आहे सगळा. हिंडताय ते सगळीकडे. तेवढ्यात काय होतं, त्या लवाची एक नजर जाते. तो म्हणतो, अरे कुशदादा बघ बघ, यज्ञ मंडपामध्ये यजमानाची पत्नी जिथे बसते ना, तिथे सुवर्णाची प्रतिमा ठेवली आहे. आणि ती प्रतिमाचा चेहरा अगदी आपल्या आईसारखा आहे रे. हा, ती प्रतिमा आता कोणाची असावी पण. तर तो कुश म्हणतो, हे बघ, दुसऱ्याच्या गावामध्ये जास्त चौकशा करू नये असं म्हणतो. पण त्या कुशाची पण सारखी नजर तिथे जात असते की खरंच हे काय सुवर्णाची प्रतिमा आहे आणि ती कशी आहे, आपल्या आईसारखी दिसते. आणि म्हणून तिला असं वाटतंय मातेचीच तर नाहीये ना ही. आता काय झालेलं असतं की रामचंद्रांना हे राजकर्तव्य म्हणून हा अश्वमेध यज्ञ करायचा असतो असं ऋषींनी त्यांना सांगितलं. पण आता यज्ञ करण्यासाठी पत्नीची आवश्यकता असते आणि म्हणून त्यांना दुसरं लग्न केलं पाहिजे असं सांगतात. पण राम काय म्हणतात, ठाम असतात की नाही, माझी काय हृदयाची स्वामिनी कोण आहे, सीता. आणि त्यामुळे राजकर्तव्य म्हणून मी काय केलेलं आहे, राणीला दूर केलं, पण माझ्या हृदयातून तिला दूर केलेलं नाहीये. आणि म्हणून काय आहे, जे सगळे असं म्हणतो ना की यज्ञ जर तुम्हाला करायचा असेल तर काय आहे की तुम्ही त्याची प्रतिमा करून ठेवू शकता, पण मी दुसरं लग्न करणार नाही, नाहीतर मग लग्न यज्ञच नाही करायचा, मी नमस्कार करतो. म्हणून असं म्हटलंय की ज्यांना ज्यांना असं वाटतं की रामचंद्रांनी जानकीवर अन्याय केला, तर तेव्हा इथे लक्षात येतं की किती आग्रही आहेत ते पहा. की कर्तव्य म्हणून त्यांनी काय आहे तिचा त्याग केला, पण त्यांनी लग्न दुसरं केलेलं नाहीये. असं अन्याय म्हणजे काय आहे, असा खरा अन्याय नाही केला, कारण ते इतकं तपस्वी आहेत की राणीचा त्याग केला, पण ते म्हणतात की सीतेचा त्याग नाही केलेला. तर अशा प्रकारे म्हणजे कर्तव्य किती उत्कृष्ट केले आणि दुसरीकडे मानवी संबंध, अशा पद्धतीने हे सगळं रामाचं चरित्र म्हणजे त्यांचं जीवन मार्ग याप्रमाणे त्यांनी सगळा काय केलेला इथे आपल्याला दाखवलेला आहे. तर आता हे कुशलव मंडपात आले आणि काय झालेलं, यज्ञ सुरू झाला आणि यज्ञ आटपल्यावर काय झालेलं आहे, कथेची सुरुवात झालेली आहे. सगळेजण आसनावस्थापन्न झाले. त्या लक्ष्मण आहे, भरत आहे, शत्रुघ्न आहे, मारुतीराय आहे, सगळे बसलेले आहेत, सगळे मंडळी अयोध्येतली उत्तम नागरिक. आणि ह्या दोघांनी काय केलंय, प्रार्थना केली, नेत्र मिटले आणि आपल्या गुरूंना वंदन केलेले, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू. आणि मग म्हणतात पूजंतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम. आणि मग दिव्य कथेला काय केला, आरंभ केला. सर्गातून एक सर्ग दुसरा सर्ग काय आहे पाठोपाठ चालू आहे. लोक सगळे स्तंभित झाले. स्वये श्री राम प्रभू ऐकती, आपण म्हणतो कुशलव रामायण गाती. की आता जगामध्ये म्हणून असं कुठेच घडलं नाही की हे दिव्य गायन काय की ज्याच्या पुढे गात आहे तो प्रत्यक्ष पिता आहे, हे त्या पित्याला पण ठाऊक नाहीये आणि त्या पाडसांना पण ठाऊक नाहीये. की आपण ही कथा आपल्या पित्यालाच ऐकवत आहोत काय, हे कोणालाच माहीत नाहीये. की म्हणून असं म्हटलेलं आहे की असं हे गायन चालू आहे आणि ऐकता ऐकता लोक त्या मुलांकडे बघतायत आणि रामाकडे बघतायत. सारखं काय मुलांकडे बघतात तर रामाकडे, कारण सारखे दिसत आहेत, रामासारखंच काय आहे, त्यांची तोंडावळी आहे सगळी. आणि म्हणजे जसं म्हणतो ना श्रीराम हे बिंब आहे आणि ते कसे आहे, प्रतिबिंब आहे. तसं काय लक्षात येतंय
आता या कथेचा मूळ रस कसा आहे? करुण आहे. आणि असा हा करुण रस मोठा विलक्षण आणि विलक्षण ते गातात ते. आणि म्हणून असा हा करुण रसामधलं हे गायन पण शृंगार रसाच्या पण माथ्यावर जाईल, श्रेष्ठत्व प्राप्त करेल, असं हे सगळं काय आहे इथे चाललेलं आहे. म्हणजे जसं माऊलींनी म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये, ही शांत रस आहे, की शांत रसाची वृष्टी होतीये ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, पण ती शृंगाराच्या माथ्यावर पाय ठेवेल. तसं हे रामकथेचं जे सगळं गायन चाललेले ते करुण रस आणि शांत रस, यांना पण काय आहे, या सगळ्यांना अरे शृंगार रसाला मागे टाकेल अशा पद्धतीचं हे करुणामय कथेचं गान. अशी ही दिव्य शांत कथा कुशल काय आहे गात राहतात आणि लोक तल्लीन होतात, त्या कथेशी अगदी एकरूप होतात. अशी ही सगळी अयोध्या या सगळ्यांनी काय झाली, राममय सगळी झालेली आहे. म्हणून म्हटले अशा प्रकारे आज आपण इथे एवढ्या या रामचरित्राचा भाग करून थांबूया. श्रीराम जय राम, जय जय.